मामाच्या गावाला जाऊया म्हणणारी ट्रेन आता आधुनिक होतीये। आनंदून जाऊ नका, सत्यात नाही तरी देखील एका अभियंत्याच्या स्वप्नात भारतीय रेल्वेने आपली कूस बदलली आहे। रेल्वेच्या अत्याधुनिक आविष्काराचं प्रदर्शन नाशिकमध्ये एका रोबोटिक्स अभियंत्याने सुरू केलंय। हे आहे 21व्या शतकातील मॉडर्न सोलार रेल्वे स्टेशन। या स्टेशनवर थांबलेल्या गाड्या वेगवान बुलेट ट्रेन सारख्या दिसतात। बाजूलाच पाण्यातून धावणारी ही युरो ट्रेन बघा। इंग्लंड आणि फ्रान्स मधील अंतर ताशी 300 किलोमीटर वेगाने कापणारी ही ट्रेन अंडर वॉटर ब्रिज मधून सुसाट सुटली आहे। या अत्याधुनिक ट्रेन पूर्णतः मानव विरहित आहेत। नाशिकच्या एका अभियंत्याने इंटरसिटी ट्रेन्सची कल्पना आपल्या मॉडेलद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलाय। एका संगणकावर बसून ऑटोमेशन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा अभियंता या ट्रेनचं नियंत्रण करतोय। भारताची पुढची पिढी चांगली घडावी आणि परदेशात उगाच पैसे खर्च करून आपल्या मुलांना जायला लागू नये, तर त्यांना परदेशात जाण्याच्या ऐवजी भारतात हे सगळ्या रिसोर्सेस उपलब्ध व्हावे या हेतूने आम्ही हे लेआउट केलेलं आहे। भारतीय रेल्वेची यंत्रणा काय आहे, ट्रॅक कसा चेंज होतो, रूट कसा सिलेक्ट केला जातो, सिग्नल अपडेशन, हे सगळं आम्ही या लेआउटमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। या अत्याधुनिक ट्रेनच्या आजूबाजूचा परिसरही कलात्मकतेने साकारण्यात आलाय। बोगद्यातून धावणाऱ्या ट्रेन, समुद्राखालचा ब्रिज, जणू स्वप्नांच्या दुनियेतच आल्यासारखं भावविश्व या प्रदर्शनात उभं राहिलंय। या स्वप्नाचे साक्षीदार होण्यासाठी नाशिककरांनीही मोठी गर्दी केली आहे। ट्रेन्स वगैरे बघायला पण मजा पण येते आणि आमच्यासारख्या मुलांसाठी तर सर्वात म्हणजे हे प्रदर्शन सर्वात चांगले। मुलांना इथून बघून सगळं टॅलेंटेड सुद्धा नॉलेज सुद्धा मिळतं। हे सगळं काही बघून या शहरात काय काय आहे। भविष्याची दृष्टी असलेल्या या अभियंत्यानं कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न आपल्या कलात्मकतेनं साकारलंय। अशी रेल्वे जर सत्यात उतरली तर मामाच्या गावाला नेणाऱ्या रेल्वेचा प्रवास खरोखर आनंददायी असाच असेल। झी24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह विशाल पाटील, मुंबई। बातमीपत्रात इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे।